तर नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण जे पाठच्या व्हिडिओमध्ये जी मापे घेतली होती त्या मापानुसार आता प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी ही मापे आहेत. उंची होती 13 इंच, शोल्डर पण 13 आहे आणि मुंडा 15 इंच आहे. अप्पर चेस्ट 31, चेस्ट 32, बस्ट पॉईंट आहे 9.5 इंचावरती, पुढचा गळा 8 इंचावरती, मागचा गळा 10 इंचावरती, फ्रंट क्रॉस आहे 11, हात उंची 3, दंडघेर 3 आणि कमर 27 होती. ते कमर इथे लिहिले नाही पण 27 इंच आहे. ओके. तर चला तर मग आपण मार्किंग करायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर सरळ लाईन आखून घ्यायची, यानुसार पट्टी ठेवायची व्यवस्थित अशी कपड्याच्या. तर त्यासाठी ह्या पट्टीचा खूप वापर छान पद्धतीने होतो. तुमच्याकडे नसेल तर आवर्जून घ्या. त्याच्यानंतर अर्धा इंच इथं डाऊन करायचं आहे. तर हे डाऊनचं मार्किंग झालं. तर मग आता आपण बाकीची मार्किंग करूया. तर सर्वात अगोदर असा टेप ठेवू आणि सगळे मार्किंग करून घेऊया या पद्धतीनं. नाहीतर आधी शोल्डरचं दाखवते. शोल्डर आहे 6.5, अर्धा येत आहे 6.5 या इथं. शोल्डर 6.5 आहे. तर मग आता आपल्याला मुंडा काढायचा आहे, म्हणजेच आपला आर्महोल काढायचा आहे. आर्महोल आहे किती 15 इंच गोलाईमध्ये आहे. तर त्याचा अर्धा येणार आहे 7.5 इंच. तर मग आता आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर छाती आहे 32 इंच, तर छातीचा चौथा भाग येत आहे 8 इंच. ओके. तर मग इथे मार्किंग असं ठेवायचं. ही खालची लाईन आहे, याच्यावरती मी टेप ठेवला, छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. बघू शकता इथे दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि इथे 8 इंचावरती मार्किंग केली. त्याच्यानंतरनं याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच कमी करायचं आहे, म्हणजे 7.5 एवढं कमी करायचं आहे. इथे मार्किंग केलं आणि मग हा मधला जो गॅप आहे हा वाला हा घ्यायचा आहे. हा पण तितकाच आला, जेवढं आपण कमी केलं तेवढंच हे मधलं मार्किंग आलेलं आहे. तर मग हे मार्किंग घेऊन आपल्याला काय करायचं आहे, 7.5 वरती सोडायचं या पद्धतीनं. कमी नाही आणि जास्ती नाही, जेवढं आलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. आणि आपला आर्महोलचा दुसरा भाग येतो 7.5. 15 इंच पूर्ण आहे, तर मी इथे 7.5 इंचावरती मार्किंग केली. तर हे झाली आपली आर्महोलची लेंथ. तर ती किती आली 6.5. 6.5 आणि एक लाईन जास्त आलेली आहे. ओके. तर मग याच्यावरती आता मार्किंग करूया. सरळ लाईन आखून घेऊया. सरळ लाईन आखून घेतली. मग आता इथे 6.5 घेतला आहे, तर मग या खालच्या लाईनला पण आता 6.5च घेऊया या पद्धतीनं. मग याला एक स्ट्रेट लाईन आखून घेऊया. त्याच्यानंतरनं गळा रुंदी घेऊया. तर गळा रुंदी घेणार आहे मी 3 इंच. 3 इंच घेतली. तर मग आता शोल्डर आपण डाऊन करूया. अशा पद्धतीने शोल्डर तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये कमी करायचा आहे, कारण शोल्डर कमी केल्याने तुमची फिटिंग खूप प्रॉपर येते, व्यवस्थित येते. तर त्यासाठी तुम्हाला साईजनुसार शोल्डर डाऊन करायचं आहे. हेवी साईज असेल तर 1 इंच, 1.5 इंच असं तुम्ही शोल्डर डाऊन करू शकता. तर हे झालं आपलं इथले मार्किंग. तर आता फ्रंट क्रॉस आहे आपला 11 इंच. तर मग 11 आहे तर 5.5 इंचावरती 11 इंच. तर मग आता याच्यामध्ये काय करूया आपण, अर्धा इंच किंवा 1/2 इंच शिलाईमध्ये जेवढं तुम्ही घेणार आहात तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. तर शिलाईमध्ये मी घेणार आहे अर्ध्याला एक लाईन कमी. अर्धा इंच पण खूप होतं. अर्ध्याला एक लाईन कमी मी शिलाई मार्जिन घेणार आहे याच्यामध्ये. तर मग इथून ही अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे, लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीनं. आणि ते पण आता इथे चेक करायचं, याचा अर्धा, ही जी लाईन आहे याची अर्धी 6.5 आणि एक लाईन जास्त आहे. मग आता याचा अर्धा करूया अशा पद्धतीनं. ते हे झालं आर्महोलचं लाईनचं अर्धा. तर आता ही मार्किंग आपली कंप्लीट झालेली आहे.
आता लेंथ वाईज मार्किंग घेऊया. लेंथ आहे, आता इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ओके, मग हे अर्धा इंच जे शिलाईमध्ये जाणार आहे ते सोडून आपण मार्किंग करूया. जी टोटल मार्किंग येणार आहे ती सर्व काही घेऊया. ते ही जे आहे ही आपले अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि ही या मार्किंगची आपल्याला गरज नाही आहे. एवढ्या याची गरजच नाही आहे, ही कट होऊन जाणार. आणि हे शिलाईमध्ये जाणारं अर्धा इंच आपण इथे काढलं. त्याच्यानंतर आता लेंथ घेऊया. सर्वात अगोदर काय येणार आहे, बस्ट पॉईंट. तर बस्ट पॉईंट आहे 9.5 इंच. मग आता 9.5 इंचावरती बस्ट पॉईंट घेतला. त्याच्यानंतर जी टोटल लेंथ आहे 13 इंच आहे या इथं, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. काही फोल्डिंगमध्ये जाणार आहे, काही शिलाईमध्ये ॲड होणार आहे. त्यासाठी आपल्याला हे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी, आणि मागच्या भागासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. उंची 13 आहे तर 14 घ्यायची आहे, आणि पुढच्या भागामध्ये नेहमी तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, कारण पुढचा भाग आपला हेवी असतो मागच्या भागापेक्षा. ते इथं स्ट्रेट लाईन आखून घेतल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला बस्ट पॉईंट काढायचा आहे. 9.5 इंचावरती बस्ट पॉईंट काढला तर त्याची रुंदी पण घ्यायची आहे. तर मग इथं आपली छाती आहे 32 इंच, तर 32चा 10वा भाग काढायचा आहे. 32ला 10व्या भागाने आपल्याला हे करायचं आहे. तर मग इथे येणार 3.2. 3.2 आल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे अर्धा इंच. तर शिलाई मार्जिन ॲड केली. त्याच्यानंतर ना खालच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर मग इथे किती येणार, 3.2. 3.2. मग याला लाईन करून घ्यायची एक अशी, या पद्धतीनं लाईन आखून घेतली. मग आता आलेलं आहे याची बारी. याची बारी आलेली आहे, पण अगोदर आपण काय करूया, अजून चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर त्यासाठी 8 इंच छाती आहे. छातीचा चौथा भाग आहे 8 इंच या इथं. तर 8 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच सर्व साईजसाठी तुम्हाला प्लस करायचं आहे. हे 1.5 इंच आणि हा जो मधला भाग आहे, हा जो भाग आहे ना, हा 1.5 इंच तो तुम्हाला सर्व साईजसाठी घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमची जी शिलाई मार्जिन असणार आहे ती तुम्ही घ्यायची आहे. शिलाई मार्जिन मी 2 इंच घेतली आहे. या ठिकाणी तुम्ही 1 इंच 1.5 इंच एवढी घेऊ शकता. मग आता याची बारी आलेली आहे. मग आता याला असं सरळ ठेवून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने मी ठेवून घेतलं. मग या इथून एक लाईन आखून घेतली या पद्धतीनं. आता आपल्याला हे 1.5 इंचाचा भाग कवर करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, फक्त असं क्रॉस फिरवायचं आहे. क्रॉस फिरवलं की मग तुम्हाला कळलंच असेल की 1.5 इंचापर्यंत आपलं कुठवर जाते, तर तेवढं आपल्याला मार्किंग करायचे आहे. तर या पद्धतीनं हे मी मार्किंग केलं. त्याच्यानंतर आता खालच्या भागाचं अशा पद्धतीनेच आपल्याला स्केल ठेवायची आहे. मग इथे मार्किंग केली. आता आपल्याला आपण टक्स कितीचा घेणार आहोत, तर नॉर्मली 2 इंचापासून टक्स घ्यायला सुरुवात करायची आहे. 1 इंच 1.5 इंच हे पूर्णपणे रॉंग आहे. तर तुम्हाला 2 इंचापासून टक्स घ्यायचा आहे. या इथं 2 इंच टक्स घेतलं. मग आता ही स्केल आहे, या स्केलची तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची आहे. तर या पद्धतीनं, आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला एकत्र करायचा आहे. बघू शकता तुमचा प्रिन्सेस कटचा शेप किती छान आलेला आहे. याच्यापासूनच तुमचा ब्लाऊज पण खूप छान तयार होतो. याच्यामध्ये पॅड अटॅच नाही केलं तरी चालू शकतं, कारण इतका छान हा बसतो ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला. मग आता हे जे आहे हे आपल्याला कटिंग करून काढायचं आहे. हा जो टक्सचा भाग आहे हा वाला, हा वेस्टेज आहे. या पण इथून पण
हा भाग आपला कटिंग होणार आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर आता इथे आपण कमरेचं माप अजून टाकलेलं नाही आहे. तर कमर आहे 27. 27चा अर्धा 13 येतं. 13चा चौथा भाग 13चा अर्धा 6.25 आय थिंक येत असेल. तर मग आता इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊया. या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच. तर मग आता इथे आलं 3. आता इथून करायचं 3 नंतर 6.25 कुठपर्यंत येते. 6.25 किंवा 7 डायरेक्ट घेतलं तरी चालेल, कमी जास्त. तिथे मग आपण 7 इंचावरती मार्किंग करूया आणि मग 2 इंच आपलं शिलाई मार्जिन घेऊया. जसं इथे घेतलेलं आहे छातीच्या मध्ये, इथे पण घेऊया. ते घेतल्यानंतर ना लाईन आखून घ्यायची या पद्धतीनं. तर बघू शकता ही पूर्ण मार्किंग कशा पद्धतीने केलेली आहे. मग आता हिला कट करायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण आता गळ्याची मार्किंग करूया. गळा आहे स्वीट हार्ट शेपमध्ये, तर मग गळ्याची मार्किंग करून घेऊया. गळा उंची आहे 8 इंच. तर 8 इंचावरतीच मार्किंग करायचं. गळ्याची उंची घेताना नेहमी असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, सरळ नाही, असं क्रॉसमध्ये घ्यायचं. तर इथं 8 इंचावरती येणार आहे, कारण आपल्याला पॉईंट काढायचा आहे. तर मग 8 इंचावरती आलं तर 3 इंच गळा रुंदी घेतली. त्याच्यानंतर एक बॉक्स रेडी करायचा आहे या पद्धतीनं. बॉक्स रेडी केला तर आता स्वीट हार्ट नेक बनवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, खालच्या साईडनी या इथून 2.25 इंच घेत आहे मी वरती. मग आता ह्या 2 इंच अर्धा घ्यायचा आहे. किती आलेलं आहे 5.25. 5.25चा अर्धा असा 5.25चा अर्धा काढला. त्याच्यानंतर आता या इथून अर्धा इंच मी आतमध्ये येत आहे. या पद्धतीनं अर्धा इंच मी आतमध्ये आले. तर मग आता मला याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता स्वीट हार्ट शेप द्यायचा आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट तिन्ही एकत्र स्केलमध्ये आले पाहिजेत व्यवस्थितरित्या. चेक करायचं आहे की आपला पॉईंट व्यवस्थित येतो की नाही. जिथे आपला पॉईंट व्यवस्थित आले तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर बघू शकता आता इथे हे पॉईंट व्यवस्थित आले आहे. तर मग या पद्धतीनं हे मार्किंग केलं. त्याच्यानंतर आता स्वीट हार्टचा शेप द्यायचा आहे. ते पण बघा कशा पद्धतीने मी देत आहे. अगोदर अशी स्केल ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर डायरेक्शन चेंज आणि या पद्धतीनं बघू शकता व्यवस्थित असा आपण शेप देऊन घेतलेला आहे. किंवा जर तुम्हाला असं नसेल पाहिजे तर मग अगोदर असं करायचं, या पद्धतीने द्यायचा. जर खोलगट भाग नको असेल तुम्हाला गळ्याचा तर तुम्ही मग स्केलला या पद्धतीने ठेवा आणि मग या पद्धतीने पुन्हा चेंज करत राहायचं डायरेक्शन. खूप छान पद्धतीने या स्केलचा वापर केला जातो. सगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये याचा वापर केला जातो, कटिंगमध्ये याचा वापर केला जातो, कारण ही स्केल खूप गरजेची आहे माझ्या मते तरी. आणि ही पण. तर मग आता मार्किंग करून झालेलं आहे. तर गळ्याचं कटिंग मी आत्ता करणार नाही आहे. गळ्याची कटिंग मी कॅनव्हासवर करणार आहे. तर आता कटिंग काय करते ते पण बघा आणि कशी करते. आर्म होलचं मार्किंग आपण शेप दिलेला नाही आहे, बरोबर की नाही. मग तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून काढायचा आहे.
स्केलचा वापर कसा करायचा ते पण तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये. ही जी स्केल आहे ती इथून स्टार्ट न करता पुढच्या पॉईंटपासून स्टार्ट करायची आहे नेहमी. बघू शकता, हा जो मी पुढचा पॉईंट घेतला आहे इथूनच तुम्हाला कटिंग करायला आलं पाहिजे. अर्ध्यातनं कटिंग नाही करायची. हा भाग कटिंग करून काढला. आता हा वेस्टेज भाग कटिंग करून काढूया. खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच तुम्हाला पण याची मदत होईल. आणि तुम्हाला शिकवत असतानाच मला पण चांगल्या प्रकारे आणखीन चांगलं शिकायला जमतंय. तर या इथं बघा, हा पॉईंटला कट करून घ्यायचा आहे. हे जे दोन्ही पॉईंट आहेत हे कट करून घ्यायचे व्यवस्थित अशा प्रकारे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे हा अर्धा इंचापर्यंत तरी खाली गेला पाहिजे. बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवत आहे. या पद्धतीने तुम्हाला पण ठेवून घ्यायचा आहे. अर्धा इंच खाली गेला की नाही हा भाग. मग आता काय करायचं आहे, ही जी आपली लाईन आहे ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे. आता ही लाईन वरती आली. अगोदर ही लाईन आणि ही लाईन सेम होती. आता काय झालं आहे, ही लाईन वरती आली आहे, ही लाईन खाली आलेली आहे. मग आता एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे. जी आपली ही लाईन आहे हीच आपल्याला घ्यायची आहे, ही घ्यायची नाही आहे. मग आता असं ठेवलं. मग इकडे बघू शकता मार्किंग कशी केली आहे मी. आणि मग आता बघा, ही सरळ लाईन झाली की नाही. ही जी लाईन आहे ही सरळ करून घ्यायची. आता याच्यानंतर ना आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचं आहे. तर ते कसं करायचं ते पाहूयात. आता जी ही स्केल आहे ही स्केल या पद्धतीने ठेवून घ्यायची. बघू शकता व्यवस्थित कशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे. मार्किंग करायचं. तर या पद्धतीने आर्म होलचं मार्किंग केलं. तर आता याच्यामध्ये अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे, अर्धाच घ्यायचा आहे. कारण जितकं तुम्ही शिलाईमध्ये घेणार आहात तेवढंच घ्यायचं आहे. तर या इथं मी अर्धा इथे आणि अर्धा इथे, अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलं. तर आता आर्म होलचं मार्किंग करून घेतल्यानंतर ना आता आपण आर्म होल पाहूया आपला किती आलेला आहे. तर या इथून या पॉईंटपासून आपल्याला हे जे पूर्ण कटिंग केलेलं आहे शेवटचं लास्ट तिथपर्यंत मार्किंग करायचं आहे. आपला तिथपर्यंत आर्म होल किती येते बघूया. 7.5 आहे आपला आर्म होलचा. अर्धा 15 इंच गोलाईमध्ये आहे आणि अर्धा 7.5 आहे. तर 7.5 7.25पर्यंत नक्कीच यायला पाहिजे. आता आपण इथं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत बघूया. 2 पॉईंट आणि 1 लाईन जास्त आली. मग आता पुन्हा इथून पुन्हा असं या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. तर बघू शकता परफेक्ट असं 7.5 इंचावरती आपलं हे आर्म होलचं मार्किंग आलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपला आर्म होल एकदम परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे. मग आता याला आपण कटिंग करूयात. आर्म होल तर बरोबर आलेला आहे. याचाच अर्थ ब्लाऊज पण आपला बरोबर येणार आहे. हे भाग कटिंग करून काढल्यानंतर हे असंच सरळ काढायचं आहे कटिंग करून. तर बघू शकता खूप छान पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कटच्या पुढच्या भागाची मार्किंग करून दाखवली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल. पाठच्या भागाची मार्किंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि स्लीव्जची मार्किंग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. या पॉईंटला इथे कट केलं आणि गळा कॅनव्हासवरती
म्हणजे पेस्टिंगवरती तुम्हाला काढायचं आहे. व्यवस्थित फिनिशिंग छान पद्धतीने येते. असंच कट करून फोल्ड करायचं नाही आहे, फिनिशिंग बिघडते. तर त्यासाठी प्रॉपर पद्धतीने जसं तुम्हाला टेलर कसे एकदम प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिच करतात, तर तुम्हाला पण याच पद्धतीने मी शिकवत आहे. तर नक्की शिका, खूप फायद्याचं आहे तुमच्यासाठी. आणि जी टेक्निक मी तुम्हाला आर्म होल कशा पद्धतीने काढायचा, ती टेक्निक पण तुम्ही प्रत्येक साईजसाठी यूज करू शकता. प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. बघू शकता हे जे 1.5 इंच आहे ते घेतलेलं आहे ना, ते पण तुम्हाला सर्व साईजसाठी घ्यायचं आहे. आणि एकदा तुम्ही या पद्धतीने जर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून जर शिवलात, तर तुम्हाला बाकीचा कोणताच ब्लाऊज शिवायची इच्छा होणार नाही आहे, कारण इतका छान बसतो या पद्धतीचं कटिंग. तर चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याची बॅक साईडची कटिंग दाखवेल आणि स्लीवची कटिंग मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला तर मग बाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.